मंडळी नमस्कार. समाज दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सामाजिक बांधिलकीसाठी खास खबरनामा आपल्यासाठी ऐकूया. नमस्कार सर्व मित्रमैत्रिणी आणि शहरवासियांना. सामाजिक कार्यामध्ये आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा प्रेरणा आणि प्रोत्साहन बऱ्याचशा व्यक्तींकडून मिळत असतं. आज आपल्यासोबत कृतिकाताई कडू या जुळलेल्या आहेत. एक समाजसेविका म्हणून, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून. त्यांच्याकडनं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या समाज कार्यामध्ये किंवा शैक्षणिक, सामाजिक किंवा कुठल्याही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करताना त्यांचा काय अनुभव राहिलेला आहे. ताई प्लीज सांग. नमस्कार, मी कृतिका रोशन कडू. सामाजिक कार्यकर्ता म्हणताना असं जाणवतं की खरंच आपला जो जन्म झालेला आहे तो समाजासाठी काहीतरी करून घ्यावं. एक्झॅक्टली. सो फ्रँकली स्पीकिंग, माणसाने माणसाशी माणसासम वागणं. बरोबर. आणखी काय बोलणार आहे सर आपण? याच्यामध्ये आणखी जाणून हे घ्यायचंय की आता तुम्ही ज्या नगरामध्ये राहता किंवा समाजाशी जेव्हा जुळता, महिलांशी जुळता, युवा तरुण पिढीशी जुळता, तर तुम्हाला आता सध्या काय जाणवतंय आणि याच्यामध्ये कुठे विकासाची प्रक्रिया, प्रगतीची प्रक्रिया किंवा इम्प्रुव्हमेंटची प्रक्रिया कशी झाली पाहिजे याच्याबद्दल थोडंसं सांगा. आपल्या इथे IT सेक्टरची कमी आहे सर. ओके. बेरोजगारी वाढलेली आहे आणि रोजगार प्रश्न याच्यामुळे काय होतं सर, पॅरेंट्स लोक जे आहेत ते सफर करतात कारण मुलं जॉबसाठी आउट ऑफ सिटी जात आहेत. ओके, बरोबर. फॅमिलीवर दुर्लक्ष, ते सुद्धा तिथे मेंटल स्ट्रेस मध्ये आहे. आई वडील सुद्धा मेंटल स्ट्रेस मध्ये आहे. यासाठी आपल्याला इथे IT सेक्टर आणणं फार महत्त्वाचं आहे. तुमचा काय रोल राहील याच्यामध्ये ऍज अ समाजसेविका म्हणून? आपण जर एक साधारण विचार केला तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात जर इम्प्रुव्हमेंट घडवायचं असेल आणि ही जी प्रक्रिया तुम्ही म्हणताय, नवीन पिढी तिकडे जाते आणि IT सेक्टर इथे आलं पाहिजे, मग तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे, काय करता येईल असं काय? मला असं वाटतं की आता आपण या धकाधकीच्या जीवनात बघतोय की प्रायव्हेट स्कूलच्या फीस खूप वाढलेल्या आहेत. एक्झॅक्टली. ओके. महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत. बरं. तिथे जर आपण मेन फोकस केला तर आपल्या शिक्षण विभागात भरपूर काही प्रगती होऊ शकते. ओके. तर मग त्याच्यासाठी जर समजा आपण पुढे जाऊन थोडंसं एक समाजसेविका म्हणून तुम्हाला राज्याच्या क्षेत्रात कधी एखाद्या वेळेस चान्स मिळाला, आपण आता एक थोडंसं प्रिडिक्ट करतोय, तर तुम्हाला तुमची भूमिका कशी राहील? मला ते थोडं महत्वाचं आहे. कारण आता आपण म्हणतो की पॉलिटिशियननी हे केलं पाहिजे किंवा समाजसेवक किंवा जे आहेत कार्यकर्ते, जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांनी असं करायला पाहिजे. पण जेव्हा मी स्वतः त्या माझी भूमिका ती अशी समोर बघतो, तर तेव्हा तुमचा काय रोल राहील? तुम्ही काय करू शकता? माझं असं काम राहील की मी आपल्या शिक्षण क्षेत्रावर जास्त फोकस करून आपल्या फीस कमी करणे. ओके. आज मिडल क्लास लोकांना आपल्या शैक्षणिक फी बिलकुल नाही झेपत आहे. आणि ट्युशन्स हा खूप मोठा एक मार्केट क्रायटेरिया झालेला आहे. घरोघरी मुलांना ट्युशन्स लागलेली आहे आणि ज्या शासनाच्या वतीने ज्या शैक्षणिक गोष्टींवर खर्च नाही होत आहे तो व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे. अच्छा, म्हणजे बेसिकली सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची असेल तर आपल्याला जे फंड्स पाहिजे ते फंड्स आपण आणायचे आणि त्याला गव्हर्नमेंटच्या स्कूल्समध्ये, गव्हर्नमेंटच्या अभ्यासिकांमध्ये, गव्हर्नमेंटच्या वाचनालयांमध्ये त्यांना म्हणजे तिथेच फॅसिलिटीज जर दिल्या तर लोक आपोआप म्हणजे तिथे जातील आणि त्यांचा खर्चही वाचेल आणि एक चांगली शिक्षण पद्धती किंवा समाज प्रक्रिया डेव्हलप होईल. आता तुम्ही स्त्री या नात्यानं जर महिलांसाठी करायची काही समाजात तुम्हाला म्हणजे असं वाटलं तर काय सध्या गरज काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं की महिलांसाठी काय करू शकतो आपण? मेन प्रॉब्लेम आहे आपल्याकडे महिला सुरक्षित नाहीये हे भरपूर ठिकाणी आपण. एक्झॅक्टली, बरोबर. महिला सशक्तीकरणासाठी आपल्याला छोटे छोटे शिबिर घेणं आवश्यक आहे. अच्छा, गुड. जसं कराटे, मुलींना ट्रेनिंग देणे की तुम्ही आपत्तीच्या काळी कुठल्या काय ट्रिक्स वापरू शकता तुमच्या सेफ्टीसाठी. बरोबर. आणि महिलांसाठी गृह उद्योग आपण उपलब्ध करून देऊ शकतो. छोटे छोटे लघु उद्योग येतात ज्या शासनाच्या वतीने महिलांपर्यंत पोहोचत नाही आहे, कुठेतरी ते अटकल्या जात आहे. तर तो माझा प्रयत्न पूर्ण राहील की महिलांपर्यंत मी हे जे शासनाचे लघु उद्योग वगैरे आले आहेत लेडीजसाठी मी त्यांच्यापर्यंत पोहोच. ओके. आता एक महत्वाचा प्रश्न, तो तुमचा वैयक्तिक म्हणा किंवा प्रोफेशनल प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः MTech ME आहात, वेल क्वालिफाईड पर्सन आहात. जर MPSC UPSC करून तुम्ही अधिकारी पण बनू शकता, पण
हे क्षेत्र समाज कार्याचं क्षेत्र निवडण्याच्या मागची काय म्हणजे तुमचा काय उद्देश आहे तो एक जाणून घ्यायचा आहे. हे क्षेत्र असं म्हणा सर की ठीक आहे, आपल्या शिक्षणाचा उपयोग मानवजातीसाठी केला पाहिजे. एक्झॅक्टली. ओके, दॅट इज रिअली गुड. हा, गुड थॉट. आणखी आपल्या हातून काहीतरी समाजकार्य घडव आणि बाकीच्या सर्वांना सर्वांच्या सहमतीने सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. ओके. पर्टिक्युलरली मी माझ्या डेव्हलपमेंट कडे न बघता सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी करू इच्छिते. ओके ओके. आणि म्हणजे हा एक भाग तर आहेच, आणि एखाद्या क्वालिफाईड पर्सननी समाज कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं म्हणजे ही आताची फार गरज आहे. हा, म्हणजे एखादा सुशिक्षित माणूस जर समाज कार्यामध्ये आला तर IT, AI आणि इंडस्ट्री ज्या प्रकारे डेव्हलप होत आहे त्या पद्धतीने तुम्ही मग समाजाला सुद्धा डेव्हलप करू शकता, असं तुमचा मानस आहे. एकंदरीत मला त्याच्यावरनं ते आढळलं. खूप खूप धन्यवाद कृतिकाताई. मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सांस्कृतिक क्षेत्र, कलेचं क्षेत्र सुद्धा तेवढंच इन्व्हॉल्ड असतं, आणि कृतिकाताई त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ही खूप मोठी बाब आहे. ताई, तुम्ही आमच्यासोबत जुळल्या. आणि नेमकं सर कसं ना, रस्ते, रोड, नाल्या हे होतच राहतील, पण शिक्षण, आरोग्य हे जे आहे हे पुढच्या पिढीला आपण आत्मसात करायला लावू शकतो. हे सर्वात मेन गोष्ट आहे, शैक्षणिक आणि आरोग्य. यावर हे सर्व दुर्लक्षित काम आहे. फंड्स आणणे या गोष्टीसाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि समाजाला ज्या गोष्टीची खरंच गरज आहे त्याच्यावर जर फोकस केलं, त्याला जर प्रायोरिटी दिली, प्राथमिकता दिली, तर मला असं वाटतं की समाजाची प्रगती होण्यामध्ये आपल्याला खूप मदत मिळू शकते. समाज दर्पणच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या पुढल्या सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्यासोबत इथे जुळल्या, आणि आयोजकांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भारत समाज दर्पणच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा. सामाजिक बांधिलकी समाजाच्या विकासासाठी.